दुसरा राजे अध्याय 10 अहाबाचे 70 पुत्र पौत्र शोमरोनात राहत असत. येहूने इज्रेल येथील वडीलजनांपैकी जे अधिकारी होते त्यास आणि अहाबाच्या पुत्रांची निगा करणे ज्याकडे होते त्यास पत्रे लिहून शोमरोनास पाठविली. त्यात असे म्हटले होते, तुमच्या धन्याचे पुत्रपौत्र तुम्हामध्ये राहत आहेत. तुमच्या स्वाधीन रथ, घोडे, तटबंदी नगर व हत्यारेही आहेत. तर हे पत्र तुम्हास पोहोचताच तुमच्या धन्याच्या पुत्रांपैकी जो उत्तम व योग्य असेल त्यास निवडून त्याच्या बापाच्या गादीवर बसवा आणि तुमच्या धन्याच्या कुळासाठी युद्ध करा. यावरून ते अतिशयीत घाबरले. ते म्हणाले, ह्याच्या समोर 2 राजांचा टिकाव लागला नाही तर आमचा कसा लागेल. मग राजाचा खानगी कारभारी, नगरचा अधिकारी, तेथील वडीलजन आणि त्या मुलांची निगा करणारे या सर्वांनी येहूला सांगून पाठविले की आम्ही आपले दास आहोत. आपण आम्हास सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणासही राजा करणार नाही. आपल्या नजरेस बरे दिसेल ते करा. मग त्याने त्यास दुसऱ्यांदा पत्र लिहून पाठविले. ते असे, तुम्ही माझ्या पक्षाचे असल्यास व माझे म्हणणे मानित असल्यास आपल्या धन्याच्या पुत्रपौत्रांची शिरे छेदून उद्या ह्या वेळेपर्यंत मजकडे इज्रेल येथे हजर व्हा. राजपुत्र 70 होते. त्यांची निगा करणाऱ्या नगरातल्या थोर लोकांजवळ ते राहत असत. ते पत्र त्यास जाऊन पोहोचताच त्यांनी त्या 70 राजपुत्रास पकडून त्यांचा वध केला आणि त्यांची शिरे टोपल्यात घालून त्याचकडे इज्रेल येथे पाठवून दिली. एका जासुदाने त्यास सांगितले, राजपुत्रांची शिरे हजर आहेत. त्याने त्यास सांगितले, वेशीपाशी त्यांच्या 2 राशी करून सकाळपर्यंत ठेवा. सकाळी तो बाहेर जाऊन उभा राहिला व सर्व लोकांस म्हणाला, तुम्ही न्यायी आहात. मी आपल्या स्वामीचा द्रोह करून त्याचा घात केला, पण या सर्वांचा वध कोणी केला. हे पक्के समजा की अहाबाच्या घराण्याविषयी परमेश्वर जे म्हणाला आहे त्यातला एकही शब्द व्यर्थ व्हावयाचा नाही. परमेश्वराने आपला सेवक एलिया याच्याद्वारे जे सांगितले ते त्याने केले आहे. इज्रेल येथे अहाबाच्या घराण्यातील जे लोक उरले होते ते सर्व, त्याचे सर्व थोर पुरुष, जिवलग मित्र व याजक हे येहूने वधिले. त्यातला एकही शेष राहू दिला नाही. मग तो उठून शोमरोनास जावयास निघाला. मार्गात येहू मेंढपाळ्यांच्या लोकर कातरण्याच्या वाड्यानजीक आला असता यहुदाचा राजा अहजा याचे भाऊ त्यास भेटले. तेव्हा त्याने विचारिले, तुम्ही कोण. त्यांनी सांगितले, आम्ही अहजाचे भाऊबंद आहोत. आम्ही राजपुत्रांच्या व राजमातेच्या पुत्रांच्या समाचारास चाललो आहोत. तेव्हा त्याने सांगितले, यास जिवंत पकडा. त्यांनी त्यास जिवंत पकडले. त्या 40 पुरुषास त्या मेंढरे कातरण्याच्या जागेजवळील हौदानजीक जिवे मारण्यात आले. त्याने त्यातला एकही जिवंत ठेविला नाही. तो तेथून निघाल्यावर रेखाबाचा पुत्र यहोनादाब त्याच्या भेटीस येताना त्यास आढळला. त्याने त्याचे क्षेमकुशल विचारल्यावर त्यास म्हटले, तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध आहे तसे तुझे आहे काय. यहोनादाब म्हणाला, आहे. मग तो म्हणाला, असे असेल तर मला तुझा हात दे. त्याने त्यास हात दिला आणि आपल्या रथावर घेतले. तो त्यास म्हणाला, मजबरोबर चल. परमेश्वराप्रित्यर्थ मला किती उत्कट आस्था आहे ती पहा. या प्रकारे त्याने त्याला रथात बसवून घेतले. परमेश्वराने एलियास सांगितले होते त्या वचनानुसार येहूने शोमरोनास येऊन अहाबाचे जितके लोक तेथे शेष राहिले होते त्या सर्वांचा वध करून अहाबास नामशेष केले. नंतर येहूने सर्व लोकांस जमा करून सांगितले, अहाबाने बाल मूर्तीची सेवा थोडी केली. येहू सेवा फार करणार. तर आता बाल मूर्तींचे सर्व संदेष्टे, सर्व उपासक आणि सर्व याजक यास मजकडे बोलावून आणा. त्यातला कोणीही मागे राहू देऊ नका. बाला प्रित्यर्थ मला महायज्ञ करावयाचा आहे. जो कोणी मागे राहील
त्यास देहांत शिक्षा होईल. बाल मूर्तींच्या सर्व उपासकांचा संहार करावा म्हणून येहूने ही कपटयुक्ती योजली. येहू म्हणाला, बाला प्रित्यर्थ एक पवित्र महासभा भरवा. तेव्हा लोकांनी दवंडी पिटली. येहूने सर्व इस्रायेलात जासूस पाठविले. तेव्हा बाल मूर्तींचे सर्व उपासक आले. त्यातला एकही आल्या वाचून राहिला नाही. ते सर्व बालाच्या देवळात जमा झाले. तेव्हा बालाचे देऊळ येथून तेथून सगळे गच्च भरले. वस्त्र भांडाराचा कारभारी होता, त्यास त्याने सांगितले, बालाच्या उपासकांसाठी वस्त्रे भांडारातून काढ. तेव्हा त्याने त्यांच्यासाठी वस्त्रे काढून आणली. नंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब हे बालाच्या देवळात गेले. येहू बालाच्या उपासकास म्हणाला, येथे तुम्हाबरोबर परमेश्वराचे कोणी उपासक आहेत किंवा सर्व केवळ बालाचे उपासक आहेत, हे तपासून पहा. मग ते यज्ञ करण्यास व होमबली अर्पिण्यास आत गेले. इकडे येहूने 80 पुरुष बाहेर ठेविले होते. त्यास त्याने सांगितले की, जी माणसे मी तुमच्या हवाली करीन, त्यातला कोणी निसटून गेला तर जो त्यास जाऊ देईल त्याचा प्राण त्याच्याऐवजी घेण्यात येईल. होमबली अर्पिण्याचे संपले तेव्हा येहूने पहारेकऱ्यास व सरदारास सांगितले की आत जाऊन त्यांचा वध करा, एकासही बाहेर जाऊ देऊ नका. तेव्हा त्यांनी तरवारीच्या धारेखाली त्यांचा संहार केला. त्या पहारेकऱ्यांनी व सरदारांनी त्यास बाहेर फेकून दिले आणि बालाच्या देवळाच्या गढीत ते गेले. बालाच्या देवळात जे स्तंभ होते ते त्यांनी बाहेर काढून जाळून टाकले. त्यांनी बालाच्या मूर्तिस्तंभाचा भंग केला आणि त्याचे देऊळ मोडून त्याचा पायखाना केला. तो आजवर आहे. या प्रकारे येहूने इस्रायल लोकातून बाल मूर्ती काढून टाकली. तथापि नबाट पुत्र यराबाम याने इस्रायल लोकास ज्या पापकर्मांच्या योगाने पाप कराव्यास लाविले, ती पापकर्मे अर्थात बेथेल व दान येथे असलेली सोन्याची वासरे यांचा नाद येहूने सोडिला नाही. परमेश्वर येहूस म्हणाला, माझ्या दृष्टीने जे बरे ते तू केले आहे. माझ्या मनोदयाप्रमाणे तू अहाबाच्या घराण्याचे केले आहे, म्हणून तुझ्या 4थ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्रायलाच्या गादीवर बसतील. पण येहूने इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या धर्मशास्त्राप्रमाणे चालण्याची पूर्ण मनाने खबरदारी घेतली नाही. यराबामाने इस्रायलाकडून ज्या कर्माच्या योगाने पाप करविले त्यांचा नाद त्याने सोडिला नाही. त्या काळी परमेश्वर इस्रायलाची छाटाछाट करू लागला. हजाएलाने इस्रायलाच्या साऱ्या मुलखात त्यास मार दिला. यार्देनेच्या पूर्व थडीकडील सर्व गिलाद देश आणि गादी, रौबेनी व मनश्शे यांचा देश म्हणजे अर्नोन खोऱ्याजवळील अरोएरापासून गिलाद व बाशान येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने घेतला. येहूच्या बाकीच्या गोष्टी, त्याने केलेली सर्व कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? येहू आपल्या पितरांजवळ जाऊन निजला तेव्हा लोकांनी त्यास शोमरोन येथे मुठमाती दिली. त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोआहाज हा गादीवर बसला. येहूने शोमरोनात इस्रायलावर 28 वर्षे राज्य केले.